हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. फ्रेंड्स, आपण मॅट्रिक्स अल्जेब्रा या सब्जेक्टचे लेक्चर बघत आहोत. त्यातील 4 चॅप्टर म्हणजे आपला लिनियर इक्वेशन हे चालू आहे. ओके, त्यात आपण प्रिव्हियस 2 लेक्चर बघितले होते. त्याच्यात आपण गॉस एलिमिनेशन मेथड याचा स्टडी केला होता. ओके, आता लेक्चर नंबर 3 मध्ये आपण क्रॅमर्स रूल म्हणजे काय हे बघणार आहोत. ओके, क्रॅमर्स रूल आपण जसं की 10th 11th स्टँडर्डला देखील बघितला होता. ओके, सेम क्रॅमर्स रूल इथे देखील आहे आणि एकदम सिंपल वे मध्ये तुम्हाला समजून सांगतो मी. ओके, आणि फॉर्म्युला सेमच आहे. ओके, फक्त काही मायनर चेंजेस आहेत. ओके, तर मग आता बघूयात. ओके, तर बघा, व्हॉट इज मीन बाय क्रॅमर्स रूल. लेट ए बी एन इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स. ओके, फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज मीन बाय इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स. इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स म्हणजे काय, ज्याचा डिटर्मिनंट नॉट इक्वल टू 0 असला पाहिजे. ओके, दिस इज अ रिक्वायर्ड कंडिशन. देन फॉर एनी बी इज बिलोंग्स टू रियल नंबर. ओके, द युनिक सोल्युशन ऑफ ax इज इक्वल टू बी इज गिवन बाय. तर जेव्हा आपल्याला युनिक सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे, युनिक सोल्युशन म्हणजे काय, एखादा पर्टिक्युलर व्हेरिएबल असेल त्याची व्हॅल्यू मिळवणं, दॅट्स कॉल्ड एज अ युनिक सोल्युशन. ओके, which is given by, there is a formula. The formula is xn is equals to determinant of an b divided by determinant of a. ओके, थोडं तुम्हाला डिफिकल्ट वाटत असेल पण एकदम सिंपल आणि सोपा फॉर्म्युला आहे. फक्त हा लर्न करा. तुम्हाला आता मी पुढे आपण एक्झाम्पल थ्रू बघूयात. ओके, तर हा फॉर्म्युला एकदा लक्षात घ्या. तर बघा, आता क्वेश्चन बघूया डायरेक्टली आपण. क्वेश्चन इज यूज द क्रॅमर्स रूल टू द सॉल्व द गिवन सिस्टीम. ओके, ही आता आपल्याला काही सिस्टीम दिलेली. ओके, म्हणजे लिनियर इक्वेशन जर असतील, वेन द जेव्हा एकापेक्षा जास्त लिनियर इक्वेशन असतात तेव्हा आपण त्याला सिस्टीम असं म्हणतो. ओके, तर इथे सिस्टीम देण्यात आलेले आहे. बघू शकता, 2 इक्वेशन आहेत. पहिलं म्हणजे 3x1 - 2x2 इज इक्वल टू 6 अँड -5x1 + 4x2 इज इक्वल टू 8. तर बघा, त्या सोल्युशन बघूया आता आपण. तर फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू राईट द गिवन सिस्टीम इन द मॅट्रिक्स फॉर्म. ओके, म्हणून आपण काय लिहिणार इथे, एक्स जो व्हेरिएबल आहे त्याचा कोएफिशियंट काय आहे तुमचा 3 आहे फर्स्ट इक्वेशन मध्ये, म्हणून आपण 3 घेतला. x2 चा जो कोएफिशियंट आहे तो आहे -2 म्हणून ते -2 घेतला. त्यानंतर सेकंड इक्वेशन मध्ये x1 चा जो कोएफिशियंट आहे जो की आहे -5, जो की आपण घेतला -5. त्यानंतर x2 चा कोएफिशियंट काय आहे तुमचा 4 म्हणून 4 घेतला. ओके, आफ्टर दॅट हा काय झाला तुमचा मॅट्रिक्स ऑफ कोएफिशियंट. ओके, प्रिव्हियस लेक्चर्स मध्ये आपण स्टडी केलं होतं व्हॉट इज मीन बाय द मॅट्रिक्स ऑफ कोएफिशियंट, म्हणजेच कोएफिशियंटचा मॅट्रिक्स. त्यानंतर व्हेरिएबल्स काय आहेत आपल्या इक्वेशन मध्ये, x1 आणि x2 दिसतोय म्हणून आपण x1 आणि x2 मॅट्रिक्स फॉर्म मध्ये घेतला. इज इक्वल टू कॉन्स्टंट टर्म कोणत्या आहेत तुमच्या 6 आणि 8, म्हणून बी मॅट्रिक्सला आपण काय म्हणतो, कॉन्स्टंट मॅट्रिक्स म्हणू शकतो. ओके, सो आता कॉन्स्टंट जे एलिमेंट्स घेतले आपण 6 आणि 8 मॅट्रिक्स फॉर्म मध्ये दिले. ओके, आफ्टर दॅट बघा, ए मॅट्रिक्स घेतला आपण 3 -2 -4 आणि -5 आणि 4. फर्स्ट ऑफ ऑल आपला जो गिवन फॉर्म्युला आहे त्याच्यात रिक्वायरमेंट काय आहे तुमची, फर्स्ट ऑफ ऑल डिव्हिजनला खाली काय डिटर्मिनंट ऑफ ए, जो की आता हा ए मॅट्रिक्स आहे त्याचा फर्स्ट ऑफ ऑल आपण डिटर्मिनंट काढून घेऊयात. ओके, सॉरी, फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला डिटर्मिनंटच्या अगोदर सांगतो मी. आता ही कन्सेप्ट काय आहे, डिटर्मिनंट ऑफ ए एन बी म्हणजे काय. सपोज जर तुम्हाला x1 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, ओके, x1 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, त्यासाठी आपल्याला डिटर्मिनंट ऑफ ए एन बी म्हणजेच काय, डिटर्मिनंट ऑफ a1b पाहिजे. ओके, a1b म्हणजे काय लक्षात घ्या. आता a1b मध्ये काय करावं लागतं, हा जो गिवन ए मॅट्रिक्स आहे तुमचा काय 3 -2 -4 -5 आणि 4 आहे. ओके, त्यात a1 जर असेल a1b तर त्यात काय करावं लागतं, जो तुमचा ए मॅट्रिक्स आहे त्याची जी काय फर्स्ट कॉलम कशाने रिप्लेस करायची, बी मॅट्रिक्सने. बघा, फर्स्ट कॉलम काय होतं ए मॅट्रिक्सची 3 आणि -5 आणि बी काय होता तुमचा 6 आणि 8, म्हणून आपण a1 असल्यामुळे a1b असल्यामुळे मॅट्रिक्स ए मधला फर्स्ट कॉलम आपण बी ने रिप्लेस करणार, जो की 6 आणि 8 घेतलं. तसंच a to b इज इक्वल टू काय काय करावं लागेल, सेकंड जो कॉलम आहे ना तो बी ने रिप्लेस करावा लागेल. सेकंड कॉलम ए चा काय होता तुमचा -2 आणि 4, तो कशाने रिप्लेस होईल 6 आणि 8 ने. ओके, आफ्टर दॅट जर आपल्या फॉर्म्युला मध्ये काय रिक्वायर आहे आपल्याला, डिटर्मिनंट ऑफ ए एन बी अँड डिटर्मिनंट ऑफ ए. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण डिटर्मिनंट ऑफ ए काढूयात. आता हा ए घेतला, त्यानंतर डिटर्मिनंट तुम्हाला माहितच असेल, 3 4 12 मध्ये मायनस साइन, -5 इंटू -2 काय होतं तुमचा +10 आणि मध्ये मायनस साइन, म्हणून 12 - 10 = 2. ओके, आफ्टर दॅट डिटर्मिनंट ऑफ a1b फाइंड आउट करायला लागेल, म्हणून आपण a1b चा डिटर्मिनंट कसं फाइंड आउट करणार,
6 into 4 24 मध्ये मायनस साइन 8 into -2 इज -16 ब्रॅकेट मध्ये -16 येतात. त्यानंतर इज इक्वल्स टू 24 मायनस मायनस प्लस म्हणून प्लस 16 24 प्लस 16 काय तुमचं 40 येईल. ओके. त्यानंतर डिटर्मिनंट ऑफ ए टू बी. आता ए टू बी घेतला त्यानंतर डिटर्मिनंट कसं फाइंड आउट करणार. 3 8 24 मध्ये मायनस साइन -5 into 6 -13 तो ब्रॅकेट मध्ये घेतला 24 येईल and minus minus becomes plus, then 24 plus 30 is equals to 54. Okay. After that आता आपल्याला x1 आणि x2 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ओके. आता xn आहे, n च्या प्लेस मध्ये तुम्ही कोणताही नंबर घेऊ शकता. आपण 1 घेतला, आपल्याला x1 फाइंड आउट करायचं, त्यामुळे x1 इज इक्वल्स टू काय डिटर्मिनंट ऑफ an होता. आता आपल्याला 1 फाइंड आउट करतोय म्हणून a1 येईल, तो a1b डिवाइडेड बाय डिटर्मिनंट ऑफ a इज इक्वल्स टू डिटर्मिनंट ऑफ a1b ची व्हॅल्यू काय फाइंड आउट केली आपण 40, म्हणून इथे आपण 40 घेतला आणि डिवाइडेड बाय डिटर्मिनंट ऑफ a काय होता तुमचा 2 होता, म्हणून डिवाइड बाय 2 म्हणजे 40 डिवाइड बाय 2 इज इक्वल्स टू 20. ओके. त्यानंतर x2 फाइंड आउट करूयात. x2 इज इक्वल्स टू डिटर्मिनंट ऑफ a टू b, कारण की आपल्याला a2 फाइंड आउट करायचं, x2 फाइंड आउट करायचं, म्हणून इथे an च्या प्लेस मध्ये काय a2 येईल. ओके. डिटर्मिनंट ऑफ a टू b डिवाइडेड बाय डिटर्मिनंट ऑफ a इज इक्वल्स टू डिटर्मिनंट ऑफ a टू b काय तुमचा 54, म्हणून इथे 54 घेतला डिवाइडेड बाय डिटर्मिनंट ऑफ a काय तुमचा 2, 54 डिवाइडेड बाय 2 इज इक्वल्स टू 27. ओके. तर बघू शकता तुम्ही आता x1 ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 20 आणि x2 ची व्हॅल्यू मिळाली 27. ओके. ओके. and then we can write here x1, x2 is equals to 20, 27. ओके. अशा पद्धतीने आपण एकदम आपला सिंपल फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला लर्न करा. फक्त त्या फॉर्म्युलावरती बेस्ड आपण कोणते एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. ओके. फक्त फॉर्म्युला लर्न असणं गरजेचं आहे. ओके. आपण अजून एक एक्झाम्पल बघूयात. सॉल्व्ह द फॉलोइंग सिस्टीम बाय युजिंग क्रॅमर्स रूल. ओके. आता इथे काय आहे, प्रिव्हियस एक्झाम्पल मध्ये आपल्याकडे फक्त 2च इक्वेशन होते, एक्झाम्पल मध्ये 3 इक्वेशन्स आहेत. ओके. इक्वेशन काय आहे आपला फर्स्ट a प्लस बी प्लस 2c इज इक्वल्स टू 8. त्यानंतर सेकंड इक्वेशन आहे -a मायनस 2b प्लस 3c इज इक्वल्स टू 1. आणि तिसरी इक्वेशन आहे 3a मायनस 7b प्लस 4c इज इक्वल्स टू 10. ओके. फर्स्ट पॉइंट वी हॅव टू राइट द गिवन सिस्टीम इन द मॅट्रिक्स फॉर्म, म्हणून आपण मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहिणार. a चा कोएफिशिएंट 1 आहे, b चा कोएफिशिएंट पण 1 आहे आणि c चा कोएफिशिएंट 2 आहे, आणि अदर इक्वेशन पण आपण मॅट्रिक्स फॉर्म मध्ये या पद्धतीने लिहिणार, जसं तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे त्या पद्धतीने. ओके. आता रिक्वायरमेंट काय आपली फॉर्म्युला मध्ये डिटर्मिनंट ऑफ a फाइंड आउट करावं लागेल, आणि त्यानंतर डिटर्मिनंट ऑफ a1b, डिटर्मिनंट ऑफ a2b आणि डिटर्मिनंट ऑफ a3b. ओके. त्या पद्धतीने आपण फाइंड आउट करणार. तर बघा डिटर्मिनंट ऑफ a घेतला, मॅट्रिक्स a ला त्याचा डिटर्मिनंट तुम्हाला फाइंड करता येईल. ओके. 3/3 मॅट्रिक्स गिवन, त्याचा डिटर्मिनंट फाइंड आउट केला. त्यानंतर डिटर्मिनंट ऑफ a1b मध्ये काय करावं लागेल, जो तुमचा a मॅट्रिक्स आहे त्याचा फर्स्ट कॉलम b ने रिप्लेस करणार. ओके. फर्स्ट कॉलम काय होता a चा 1 -1 आणि 3, त्याला तुम्ही b ने रिप्लेस केलं, काय 8 1 10 आणि बाकीचे कॉलम्स ऍज इट इज, आणि त्यांचं काय फाइंड आउट करा डिटर्मिनंट. आफ्टर दॅट डिटर्मिनंट ऑफ a2 फाइंड आउट करण्यासाठी a चा जो सेकंड कॉलम आहे तो आपण b ने रिप्लेस करणार आणि त्याचा डिटर्मिनंट फाइंड आउट करणार. त्यानंतर a3 मध्ये थर्ड कॉलम रिप्लेस करणार b ने आणि बाकी कॉलम्स ऍज इट इज राहतील आणि त्याचा डिटर्मिनंट फाइंड आउट करणार. आफ्टर दॅट वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यूज ऑफ a b c, म्हणून a इज इक्वल्स टू काय तुमचा डिटर्मिनंट ऑफ a1b डिवाइडेड बाय डिटर्मिनंट ऑफ a, हा तुमचा फॉर्म्युला. ओके. इज इक्वल्स टू, तर बघू शकतो आपण डिटर्मिनंट ऑफ a1b कसा फाइंड आउट केला होता, काय आली व्हॅल्यू 156. देन वी कॅन राइट हियर 156 डिवाइडेड बाय, आणि डिटर्मिनंट ऑफ a काय येईल तुमचा 52. 156 डिवाइडेड बाय 52 इज इक्वल्स टू 3 येतं. ओके. आणि b साठी काय घेणार फॉर्म्युला डिटर्मिनंट ऑफ a टू b डिवाइडेड बाय डिटर्मिनंट ऑफ a इज इक्वल्स टू डिटर्मिनंट ऑफ a टू b ची व्हॅल्यू आहे 52, देन 52 डिवाइडेड बाय डिटर्मिनंट ऑफ a काय तुमचा 52 आहे, म्हणून इज इक्वल्स टू 1 येईल. c साठी फॉर्म्युला आहे डिटर्मिनंट ऑफ a3b डिवाइडेड बाय डिटर्मिनंट ऑफ a इज इक्वल्स टू डिटर्मिनंट ऑफ a3b काय येईल तुमचा 104, then 104 divided by determinant of a is 52, 104 divided by 52 is equals to 2. ओके. तर या पद्धतीने आपण a ची व्हॅल्यू मिळाली 3, b ची व्हॅल्यू आहे 1 आणि c ची व्हॅल्यू मिळाली 2. ओके. या पद्धतीने आपण a b c ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. ओके. तर क्रॅमर्स रूल मध्ये बाकी काही नव्हतं, फक्त या फॉर्म्युलावरती बेस्ड सर्व काही आहे, फक्त फॉर्म्युला लर्न करा आणि तुम्हाला बाकी एक्झाम्पल्स इझिली सॉल्व्ह करता येतील. ओके.
ओके. आफ्टर दॅट आता मी तुम्हाला एक क्वेश्चन दिलेले होमवर्क साठी. ओके. तर तुम्ही फॉर द सोल्युशन यू कॅन रेफर द आवर नोट्स मी तुम्हाला गुगल क्लासरूम ऍप वरती अपलोड करत जाईल. ओके. म्हणजे अपलोड करेल लेक्चर नंतर आता लगेच. त्यात तुम्हाला मी त्याचं सोल्युशन देखील देणार. ओके. आणि या सगळ्या नोट्स तुम्हाला गुगल क्लासरूमला अवेलेबल असतील. ओके. तर तुम्ही जॉईन केलं नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला लिंक देतो, त्यात तुम्ही जॉईन व्हा. तिथे कोड देखील दिलेला असेल. ओके. ओके. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. ओके. थँक्स फॉर वॉचिंग. इफ यू लाईक दिस लेक्चर, प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अवर चॅनल.